बीड जिल्ह्यातील परळी येथे पशुसंवर्धन विभागातर्फे मेगा एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदर्शनाची पाहणी केली। त्यांच्या समवेत पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे उपस्थित होते। या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या राधा या जगातील सर्वात कमी उंचीच्या म्हशीची माहिती घेतली। तसेच विविध प्राण्यांच्या जाती व त्यांच्या वैशिष्ट्यांविषयी माहिती जाणून घेतली। पशुपालकांच्या समृद्धीसाठी तसेच पशुधन आणि विविध प्रजातींच्या संवर्धन व वाढीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सुरुवातीला तर धन्यवाद ज्यांनी आम्हाला इथं येण्याची संधी दिली। महापूजन एक्सपोमध्ये कमिशनर ऑफिस पुण्यातून आम्हाला इथं आमंत्रित करण्यात आलं, त्यांचे पहिल्यांदा धन्यवाद। विशेष म्हणजे जे आम्हाला संधी भेटलेली आहे या ठिकाणी विशेष आकर्षणाची, त्यामध्ये तिला आम्हाला जी महाराष्ट्रामध्ये पहिलं गिनी वर्ल्ड रेकॉर्ड भेटलंय त्याचा हा गोष्टी सन्मान आपल्या या ठिकाणी झालेला आहे। वर्ल्ड रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये पहिलंच भेटलेलं आतापर्यंत। काय सांगेल, कोणती जात आहे, कशा पद्धतीचं दूध देण्याची पद्धती काय, आईची उंची कशी आहे? सुरुवातीला सांगायचं झालं तर माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने जागतिक विश्व विक्रम नोंदवला, त्यामध्ये जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली। विशेष म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो, आता ते 3.5 वर्ष झालेले आहे। आतापर्यंत राधाने 25 कृषी प्रदर्शने केली, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसे महाराष्ट्रभर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली। विशेष म्हणजे आता ह्या प्रदर्शनानंतर ज्या रिसर्च बघते, आता तिचा फोकस राहून ज्या पूर्ण जाती तुम्ही छोट्या छोट्या गायी बघतात, त्याच पद्धतीनं आता राधाची ज्या कमी उंचीची आपण म्हैस तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे। विशेष म्हणजे तिच्या एवढ्या उंचीमुळे आता ती आपल्या महाराष्ट्र परिवारात राहिलो, तिचं आता प्रसिद्ध अख्खे जगभर पसरली आहे। तिला खोराकामध्ये तिला आम्ही मक्काचा भुसा, गव्हाचं पीठ, शेंगदाणा पेंड दिली जाते। विशेष म्हणजे तिला आतापर्यंत पहिल्या कृषी प्रदर्शनात 5 लाख रुपयाची मागणी, त्याचप्रमाणे आतापर्यंत त्याला 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे। पण तिला आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवून तिच्यावर एक नवीन तिची ब्रीड एक तयार होणार आहे, त्यामुळे आपल्याला तिला विकायचं नाही। पुढचं आपलं ध्येय काय, अशा पद्धतीची उत्पत्ती निर्माण करायची आपल्याला? त्या पूर्ण गाई छोट्या स्पेसमध्ये जास्त उत्पन्न येणार, म्हणजे एक आवड म्हणजे एक शेतकऱ्यांचं कसं असते, जे खाण्यापुरतं दूध म्हणजे घरापुरतं दूध निर्माण करण्याची, म्हणजे कमी स्पेसमध्ये तिला कमी चारामध्ये ती जास्तीत जास्त दूध देण्याचं आणि मोरजातीचं असल्यामुळे ती आणखी बऱ्यापैकी दूध देणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, आपली भेट घेतली, बघितलं ते? सुरुवातीला साहेबांना आश्चर्य झालं की एवढ्या कमी उंची आतापर्यंत त्यांनी कुठंच पाहिली नव्हती। विशेष म्हणजे त्यांनी एवढा जो सन्मान दिला, म्हणजे त्यांनी तिचा अख्ख्या अंगावर हात फिरवला मायेने, असं एवढा रिस्पॉन्स आतापर्यंत आम्हाला कुठं भेटला नव्हता। आणि 100% त्यांचं पण असं त्यांनी मी आत्ताच त्यांनी पत्रकार परिषद ऐकलं की त्यांचं पण असं उद्देश आहे की त्यांनी छोट्या मशीनची पहिल्याच आपल्या महाराष्ट्रामधून सुरुवात होणार आहे। कसं वाटतं, प्रदर्शनाला हजारो लाखो लोक येतात, भेट देतात आणि म्हशीचं कौतुक करतात? आतापर्यंत जे आम्ही कृषी प्रदर्शन केले त्यामध्ये जी अखिल भारतीय एवढं मोठं कृषी प्रदर्शन आम्हाला संधी भेटली, त्याचं आमचं भाग्य आहे। आणि आतापर्यंत ह्या प्रदर्शनात अख्खे 2 ते 2.5 हजार जनावर आहेत, त्या 2 ते 2.5 हजार जनावरांमध्ये आता ही खास आकर्षण म्हणून आतापर्यंत ठरलेलं आहे। दादा, काय नेमकं या घोड्याचं वैशिष्ट्य आहे? आकर्षक असा लक्षवेधी घोडा आहे, काय नाव आपलं? सर्वात आधी नमस्ते। मझर शेख हा घोडा आहे, स्टॅलियन फाते। हे आपल्या पंजाबच्या प्रसिद्ध ब्लड लाईनमधून बिलॉंग करतं हे घोडं। 2 ब्लड लाईनचा आणि मिक्सर आहे हे, दोन्ही पण रेअरेस्ट ब्लड लाईन आहे त्याची। एक तर मज्जुके म्हणून पंजाबची फेमस ब्लड लाईन येते ह्याच्यात, आणि रत्नाकर म्हणून एक ब्लड लाईन, फादरकडून रत्नाकर आहे ह्याची। आणि साधारणतः आहे की ह्याचा वय आहे 6.5 ते 7 वर्ष सध्या। उंची वगैरे किती आहे? ह्याची उंची 64 प्लस आहे, 65 म्हणते तरी पण मी 64च म्हणतो, ऑन स्केल 65 इंच आहे ती आहे।